Brought to you by Technopova Curve 5G. Discover new horizon. अहमदाबादमधील अपघातानंतर घटनास्थळावरून आतापर्यंत 274 जणांचे मृतदेह सापडले. यात विमानातील प्रवासी आणि बीजे मेडिकल कॉलेजच्या इंटर्न डॉक्टरांचा समावेश. 30 सेकंदात अपघात कसा झाला हा जगाला पडलेला प्रश्न. सायबर हल्ल्याच्या माध्यमातूनच इंजिन बंद पडलं का? संजय राऊतांचा सवाल. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत पवार भाजप सोडून इतर पक्षांशी युतीसाठी तयार. सूत्रांची माहिती. दादांच्या राष्ट्रवादी सोबतही पवारांचा पक्ष युती करणार का याकडे लक्ष. पाऊस पडला की रेनकोट घालणार की छत्री अजून निर्णय नाही. स्थानिक निवडणुकीत अजित पवारांसोबत युती करणार का या प्रश्नावर सुप्रिया सुळेंचं मिश्किल वक्तव्य. तर पालकमंत्री असताना धाराशिवमधील कामं खोळंबली असल्यानं दुःखी. राणा जगजितसिंह पाटील यांनी अजित पवारांकडे आक्षेप नोंदवल्यानं निधी थांबला. प्रताप सरनाईक यांच्याकडून मुख्यमंत्र्यांना पत्र. बच्चू कडूंच्या आंदोलनाचा आजचा 7वा दिवस. बच्चू कडू आज उपोषण स्थगित करणार की नाही यावर निर्णय घेणार. उदय सामंत आज बच्चू कडूंना भेटणार. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत आज दुपारी आढावा बैठक. आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शाखा प्रमुख उपशाखा प्रमुखांसोबत ठाकरे संवाद साधणार. राज्यातील महापालिकांच्या प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार तर पालिका निवडणुका ऑक्टोबर नंतरच होणार. हॉटेलमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ वेगळे शिजवा अन्यथा कारवाई. अन्न औषध प्रशासन सुरक्षा आयुक्तांचे आदेश. राज्यात कोरोनाचे 102 नवे रुग्ण. राज्यातील कोरोना रुग्णसंख्या 1914 वर तर मुंबईत 805 कोरोना रुग्ण. नागपूरच्या भिवापूरमध्ये लग्नातील जेवणातून 100 जणांना विषबाधा. 32 जणांवर उपचार सुरू. इतरांची प्रकृती स्थिर. पाण्यासह लग्नातील जेवणाचे नमुने तपासणीसाठी पाठवले. कामाठीपुरा पुनर्विकासाचा मार्ग अखेर मोकळा. पुनर्विकासाद्वारे 34 एकर जागेतील 8000 भाडेकरूंचं पुनर्वसन केलं जाणार. नवी मुंबईत 10 आंतरराष्ट्रीय विद्यापीठं उभारणार. नवी मुंबई विमानतळाच्या 5 किलोमीटर परिसरात टॉप 10 परदेशी विद्यापीठांचे कॅम्पस उभारण्याचं सिडकोचं नियोजन. मुंबईतील विक्रोळी पूल आजपासून प्रवाशांच्या सेवेत. लालबहादूर शास्त्री मार्ग ते पूर्व द्रुतगती मार्गाला जोडणाऱ्या 615 मीटरच्या विक्रोळी पुलाचं काम पूर्ण. सायबर आर्थिक फसवणूक रोखण्यासाठी सीबीआयची 10 ठिकाणी मुंबईसह देशभरात छापेमारी. ऑपरेशन चक्र अंतर्गत कल्याणमधून एकाला अटक. देहरादूनमध्ये आयएमएची पासिंग आउट परेड. इंडियन मिलिटरी अकॅडमीच्या 2025 स्प्रिंग टर्मची पासिंग आउट परेड संपन्न. पावसामुळे अक्कलकोट तालुक्यातील अरळी गावचा पूल वाहून गेला. पूल वाहून गेल्यानं गावकऱ्यांचं वाहत्या पाण्यात आंदोलन. पुण्यात मुसळधार पावसाची हजेरी. अनेक भागात पाणी साचलं. दिवेघाटात मुसळधार पावसामुळे पाणीच पाणी. राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज. रत्नागिरीला रेड अलर्ट तर सातारा रायगड कोल्हापूर सांगली सिंधुदुर्गला ऑरेंज अलर्ट. मध्य पश्चिम आणि हार्बर रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक. मध्य मार्गावर सीएसएमटी ते विद्याविहार. पश्चिम मार्गावर सांताक्रूज ते गोरेगाव आणि हार्बरवर पनवेल ते वाशी ब्लॉक. Brought to you by Techno Mobile. Discover new horizon.